नमस्कार, मी प्रिया महाजन तुमचं महाजन किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत पोळींपासून पौष्टिक पास्ता। आज आपण पोळीपासून पौष्टिक पास्ता बनवणार आहोत। अगदी खूप छान असते। तर दुपारी जे आपल्याला नाश्ता करायचा असतं किंवा आपल्या घरी पोळी असतात दुपारी, तर मग आपण त्यासाठी आपण पोळीचा पास्ता बनवूया। चला कसा बनवूया ते बघून घेऊया। अशा प्रकारे छान गोल मी अगोदर सांगून देते तुम्हाला। असं राउंड करून घ्यायचं छान अर्धी पोळीला अशा प्रकारे। त्याला नंतर चाकूनं किंवा कैचीनं अगदी छान होता, कैचीनं पण कट करू शकता तुम्ही। अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे कट करून घेतलाय। बघा अगदी खूप छान झालेला आहे। मी आता तुम्हाला सांगून देते की आपण याच्यात काय काय टाकणार आहोत। मी मिरची कट करून घेतली आहे। बघा अशा प्रकारे मिरची कट करून घ्यायची आहे। कांदा बारीक व टोमॅटो आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। तर आपण अशा प्रकारे कट करून ग्राइंड करूया अशा प्रकारे मिक्सरमध्ये। बघा तर मी टोमॅटो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। अगदी छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे। अशा प्रकारे बारीक करून घ्यायची छान। आता आपण कढईत तापून घेऊया छानपैकी, तिला तापू देऊया। इथे मी 2 माप तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या यानं टाकू शकता हिशोबाने। आपलं तेल छानपैकी कडक झालेलं आहे। आता आपण त्याच्यात मिरची टाकूया। मिरची टाकल्यानंतर थोडा जिरं, त्यानंतर कढीपत्ता छानपैकी मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात टाकूया लसूण अद्रकची पेस्ट, अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या। त्यानंतर आपण कांदा टाकूया। आता आपला कांदा ब्राउन कलर होईपर्यंत छानपैकी हलवत राहूया। आता आपण याच्यात स्वादानुसार मीठ टाकून घेऊया। त्याला छानपैकी मिक्स करून घ्या। आपण याच्यात टोमॅटो ॲड करून घेऊया। छानपैकी मिक्स करून घ्या। आता अशा प्रकारे बघा अगदी किती छान दिसून राहिलेलं आहे। आता आपण याच्यात हळद, धना पावडर, गरम मसाला टाकून देऊया। आता त्यांना छानपैकी मिक्स करून घेऊया। 5 मिनिटांसाठी त्यांना छानपैकी झाकून ठेवून देऊया। चला तर आपण बघून घेऊया। बघा आपला मसाला तयार झालेला आहे। त्याला एकदा छानपैकी हलवून घ्या। आता त्याच्यात आपण पास्ता टाकूया। अशा प्रकारे छान पास्ता टाकून घ्या। अशा प्रकारे छान हलवून घ्या। याला आता आपण 10-15 मिनिटांसाठी छानपैकी वाफवून घेऊया। गॅस कम करून घ्या। चला तर आता आपण ओपन करून घेऊया। बघा आपला पास्ता तयार झालेला आहे। याच्यात तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता। त्याच्यात आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया। आपला पौष्टिक पास्ता तयार झालेला आहे। हे बघा आपला पौष्टिक पास्ता तयार झालेला आहे। अशा प्रकारे छान
असं तुम्ही घरी बनवू शकता. 10-15 मिनिटं लागते बस बनवायला. तर माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.